अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी सामूहिक मिशन. महसूल विभाग, पोलीस व आरटीओची एकत्रित बैठक. अवैध वाळू उपसा बंद असल्याने धानोरावासियांना आता शांततेची झोप. एरंडोल. जळगाव तालुक्यातील धानोरा येथे गिरणा नदी धानोरा हद्दीत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी थेट नदीपात्रात उतरून प्रचंड प्रमाणात वाळूसाठा असल्याचे जिल्हा महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने 2585 ब्रास एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पहिल्यांदाच वाळूसाठा जप्त करण्यात आला. त्यामुळे संबंधित या ठिकाणी महसुली विभागाचे कार्यरत मंडळ अधिकारी, तलाठी व धानोरा येथील पोलीस पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. वाळू माफियांना रोखण्यासाठी केवळ महसूल विभागच पुढाकार घेत असल्याने पोलिसांसह परिवहन विभाग कुठेही कारवाई करत नसल्याचा सूर व्यक्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तीनही विभागाची बैठक घेऊन अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ यांची एकत्रित बैठक घेऊन सामूहिक मिशन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर शिमन हरणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह आरटीओ, जिल्हा खनिज कर्म अधिकारी, सर्वच प्रांताधिकारी व डीवायएसपींसह तहसीलदार सहभागी झाले होते. अवैध गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सत्र राबविण्यासाठी तिन्ही विभागांची संयुक्त गस्त करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी सामूहिक मिशनद्वारे रोजच अहवाल द्यावा लागणार. महसूल विभाग, पोलीस प्रशासन विभाग व आरटीओ विभाग यांना आता संयुक्त कारवाई करावी लागणार असून अवैध गौण खनिज माफियांविरोधात कारवाईचं सत्र राबविताना वाहन जप्ती, दंडात्मक कार्यवाही, गुन्हे नोंदणी, परवान्याच्या निलंबनाची कारवाई तातडीने केली जाणार आहे. त्यात कुठलीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित विभागाने कारवाईचा रोज अहवाल सादर करणे व नोंदवही अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धानोरा गिरणा हद्द व कढोली गिरणा हद्दीत शांतता, मात्र नागझिरी हद्द व रवंजे, सुकेश्वर व नागदुल्ली गिरणा हद्दीत सर्रासपणे भर दिवसा अवैध वाळू वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर अवैध गौण खनिजाविरोधात तुम्ही कितीही बैठका घ्या, निर्देश द्या किंवा कायदे करा, पण वाळू माफिया त्याला जुमानणार नसल्याचे चित्र आहे. गिरणा नदी धानोरा हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती वाळूची फॅक्टरी, मशिनरीच्या आवाजाने होत होती ग्रामस्थांची झोपमोड व आता घेत आहेत शांततेची झोप. गेल्या काही महिन्यांपासून धानोरा हद्दीत रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात 70 ते 80 मशिनरीच्या साह्याने दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उपसा केला जात होता. वाळू उपसा करणाऱ्या मशिनरीच्या आवाजाने नदी किनाऱ्यावरील रहिवाशी अक्षरशः आवाजाने मेटाकुटीस येऊन त्यांची झोपमोड होत होती. मात्र जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईने तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्व मशिनरी यंत्र बंद असल्याने धानोरा हद्द नदी किनारी आता शांतता आहे. तसेच आता धानोरावासी आता शांततेची झोप घेत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. धानोरा नजीकच्या गिरणा नदीच्या काठावर अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्रपणे पंचनामा करून तहसीलदारांच्या अहवालानुसार 55 ठिकाणी वाळूठियांवर तब्बल 2585 ब्रास अवैध वाळू साठा तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार 2328 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळू साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थिर पथ व बैठक पथ नियुक्त केले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूसाठा उचलून जिल्हा महसूल विभागाच्या आवारात नेण्यास खर्चिक व अडचणीचा ठरणार असल्याने या अवैध वाळूचा लिलाव जप्त केलेल्या ठिकाणीच केला जाणार आहे. लिलाव करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. रवंजे येथून क्राईम इन्व्हेस्टिगेशन न्यूजचा रिपोर्ट.